जय भीम साथींनो, बाबासाहेब आंबेडकर वाचत असताना समजून घेत असताना बाबासाहेब म्हणतायत की जात ही समाजाने जेवढ्या मोठ्या प्रमाणात रुजवली आहे ती समाजापेक्षा माणसाच्या मनामध्ये जास्त रुजली आणि ती जर का संपवायची असेल तर ती फक्त कायद्याने संपणार नाहीये, ती माणसाला माणसाच्या मनातून संपवावी लागणार आहे. ती कशी संपेल तर माणसाला माणसाला माणूस म्हणून जगता यावं, फक्त माणसाने माणसाला माणूस म्हणून ओळखायला शिकलं पाहिजे. आज जेही लोक दुसऱ्याला वरचा स्वतःला खालचा समजत असतील किंवा एखाद्याला आपल्यापेक्षा वर समजत असतील, स्वतःला वर समजत असतील, एखाद दुसऱ्याला आपल्या खालचा समजत असतील, ती लोक या देशातल्या लोकशाहीसाठी घातक आहे, या समाजासाठी घातक आहे. आपण आज म्हणतोय की जात ही व्यवस्था संपली आहे, पण जात ही व्यवस्था का संपत नाहीये माहितीये का? की जेवढ्या मोठ्या प्रमाणात समाज ती आपल्यावरती लादतोय त्याच्याही केवढ्या मोठ्या प्रमाणात समाजापेक्षा आपल्या मनामध्ये ती रुजली. जात ही पिढ्यानुपिढ्या आपल्या मानसिकतेतून रुजली, आपल्या मनामधून रुजली. आपण आज म्हणतोय की जात ही संपली आहे, पण आजही राजकारणामध्ये असेल, लग्नामध्ये असेल, वेगवेगळ्या सामाजिक गोष्टींमध्ये असेल, जात ही निर्णायक भूमिका घेते. पक्ष तुम्हाला तिकीट देत असताना तुमच्या जातीचे मतदान तुम्हाला किती पडू शकतात आणि तुम्ही कोणत्या जातीचे आहात आणि त्या जातीची लोक तुमच्या मतदारसंघात आहेत का हे बघून तिकीट देत आहे. म्हणजे आपण हा समाज जाती व्यवस्था असलेला समाज बनवतो. जाती व्यवस्था घालवायची आहे का नाही हे पहिले आपल्याला ठरवावं लागेल. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आपण जेव्हा आत्मसात करतो ना, तेव्हा बाबासाहेबांचे विचार फक्त सांगून चालणार नाहीयेत, वाचून चालणार नाहीयेत, ते आयुष्यामध्ये उतरवावे लागतील. तरच बाबासाहेब आपल्याला कळले असं आपल्याला म्हणता येईल. जात व्यवस्था संपवायची असेल तर मानसिकतेतून संपवा. कायद्याला जे काही काम करायचंय ते कायदा करणारच आहे, पण आपल्या मानसिकतेतून आपण जोपर्यंत जात संपवणार नाहीये तोपर्यंत काही उपयोग होणार नाही, एवढं लक्षात ठेवा. समाजवादी व्यवस्था, धर्मनिरपेक्षतावादी व्यवस्था जर काय निर्माण करायची असेल तर जात ही व्यवस्था आपल्याला संपवावी लागेल. कशाला पाहिजे लग्न करताना जात? कशाला पाहिजे राजकारणामध्ये जात? या गोष्टी तुम्हाला आम्हाला संपवाव्या लागतील आणि बाबासाहेबांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवावे लागतील. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आम्हाला सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि लाईक करून शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय भीम.